ये इलाका हमारा है, यहाँ काम करना है तो हर महीने 20,000 रुपये हप्ता देना पडेगा. मुंबईच्या अंधेरी सारख्या गजबजलेल्या भागात माथाडी कामगारावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला करण्यात आला. भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. तर केवळ महिन्याला 20,000च्या खंडणीसाठी आणि वर्चस्वाच्या वादातून एका गरीब कामगाराचं डोकं फुटलं आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करून त्याचा पाय फ्रॅक्चर केला. घटना घडल्या अंधेरी पूर्वेतील कोंडीविटा रोडवर ट्रेस्टार बिल्डिंग जवळ. तक्रारदार नदीम नसरुद्दीन शेख काम संपवून घरी निघत असताना पुरन सिंग आणि रोहित साळुंके यांनी त्याला अडवलं. इथं काम करायचं असेल तर हप्ता द्यावा लागेल अशी धमकी दिली. नदीम यांनी नकार देताच त्याच्यावर थेट हल्ला चढवण्यात आला. इतक्यात दबा धरून बसलेले इम्रान, मुदस्सीर शेख आणि कारमधून आलेले इतर 5 ते 6 गुंड धावून आले. हातातील लाकडी दांडक्यांनी नदीम याच्या डोक्यावर आणि पायावर सपासप वार करण्यात आले. मदतीला येणाऱ्या लोकांनीही जो मध्ये येईल त्याला संपू अशी उघड धमकी दिली. दहशतीमुळे दुकानदारांनी आपली दुकानं पटापट बंद केली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी नदीम शेख यांना तातडीनं कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या डोक्यावर गंभीर टाके पडलेत आणि डाव्या पायाच्या गुडघ्याचं हाड फ्रॅक्चर झालंय. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुरन सिंग, रोहित साळुंके, इम्रान आणि मुदस्सीरसह इतर टोळक्यावर बीएनएस अंतर्गत खंडणी आणि जीवघेणा हल्ल्याचा गुन्हा दाखल झालाय. तर कष्टकऱ्यांच्या घामावर गुंडागिरी करणारे असे खंडणीखोर कधी गजाआड होणार, हाच सर्वात मोठा सवाल आता उपस्थित होतोय. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी भारत 24 तासला सबस्क्राईब करा.